दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातली महत्त्वाची अशी बातमी। 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि याचमध्ये अजित पवार यांचं निधन झालं। उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकीय नेते असले तरी त्यांचा वावर हा कला, क्रीडा, उद्योग अशा अनेक क्षेत्रामधला होता। दादांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसलाय। दरम्यान आज अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईमधल्या वरळी डोममध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शोकसभेला उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्यासह सगळ्याच क्षेत्रामधले नेते दिग्गज हे देखील दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचले आहेत आणि आपण ही दृश्य बघतो। या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख आहेत आपल्यासोबत। ईशान, हा कार्यक्रम अगदी काही वेळामध्ये सुरू होईल असं दिसतंय। कोणकोणते दिग्गज या कार्यक्रमामध्ये सध्या पोहोचलेले आहेत जे थोड्याच वेळात अजितदादांना आदरांजली वाहतील? यामिनी, आज अजित पवार यांची शोकसभा ही वरळी डोममध्ये आहे। यासाठी महाराष्ट्रभरातून नाही तर देशभरातून अनेक मोठे नेते असतील, त्याचसोबत कलाकार असतील, उद्योगपती असतील, हे या वरळी डोममध्ये उपस्थित आहेत। आपण पाहिलं असेल तर दृश्यांमध्ये अनिल अंबानी असतील, मुकेश अंबानी असतील, त्याचसोबत गौतम अदानी असतील, हे देखील पोचले होते। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचसोबत राज्यपाल असतील, हे प्रमुख नेते देखील वरळी डोममध्ये पोचले आहेत। त्याचबरोबर सर्व पक्षीय आमदार हे देखील या वरळी डोममध्ये उपस्थित आहेत। त्याचबरोबर खासदार देखील या वरळी डोममध्ये उपस्थित आहे आणि संपूर्ण पवार कुटुंब हे देखील या वरळी डोममध्ये उपस्थित आहे। त्याचसोबत तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। आपण थेट या शोकसभेमध्ये जाऊयात। सध्या प्रफुल्ल पटेल बोलतायत। एकनाथजी शिंदे, आमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते, देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरीजी, आमच्या माजी सरन्यायाधीश भूषण गवईजी, माजी मुख्यमंत्री सुशील कुमारजी शिंदे, विधान परिषदचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, आमच्या सुनेत्रा बहिणी, पार्थ पवार, जय पवार, सर्व इथे पवार कुटुंबीय आणि शोकाकुल सर्व आलेले माझे बंधू भगिनी, असा दिवस आपल्या आयुष्यामध्ये येईल ज्यामध्ये आपल्याला दादाला श्रद्धांजली व्हावं लागेल अशी कल्पना मी काय तुम्ही कोणी पण केली नसेल। एक ऊर्जावान व्यक्ती, वय कमी, खूप काम करण्याची क्षमता, महाराष्ट्राचा विकास करण्याचा ध्यास, अशा एक व्यक्तिमत्व आपला मधून निघून जाईल अशी कधीही कल्पना केली नव्हती। आणि आपण सर्व इथे आलेले आहात, नक्कीच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे त्यांच्या आठवणी असेल आणि सगळ्यांच्या मनामध्ये खूप मोठा एक दुःखाचा बोजा सुद्धा आहे। माझा आणि दादाचा संबंध फार म्हणजे फारच जुना होता। आदरणीय शरद पवार साहेबांच्या ते परिवारातले सदस्य म्हणून माझी ओळख 80च्या आसपास, जेव्हा आम्ही राजकारणात नव्हतो, दादाही नव्हते। आणि त्याच्यानंतर आमचा राजकीय प्रवासही जवळपास त्याच दरम्यान सुरू झाला। ते पुणे बँकेचे अध्यक्ष झाले, मी गोंदिया नगर परिषदच्या अध्यक्ष झालो आणि त्याच्यानंतर 91च्या साली आम्ही दोन्ही लोकसभेवर निवडून गेलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।